तुला पण का होते तर माहित नाही. गरमी तर एवढी होत आहे फाटल्यासारखी का काही सांगूच नका. आता हा पोरगा एवढ्या उन्हामध्ये कुठं गेला तर माहित नाही. घरात तर राहूनच नाही होत आहे बिना कूलरनं. बापरे मनमान गरमी झाली. चल बाहेरच जाते तिकडे झाडागिडा खाली बसीन. शांतताई ओ शांतताई. बापा शांतताई एवढ्या गरमीमध्ये पण कूलर वगैरे सगळं बंद करून ठेवलं. मला वाटते तुम्हाला गरमीच नाही होत असेल. हो हो मला काही गरमी होतच नाही. आज तुमच्या पारा गरमच दिसते शांतताई. मग नाही तर काय आधीची जिकडे मला चिडचिड होत आहे ह्या गरमीच्या बाई. एक तर लाईट गेली आणि तू वरून म्हणते की तुम्हाला गरमी नाही होत असेल म्हणून. काय लाईट गेली. हट बाई मी तर तुमच्या घरी म्हटली चांगली आराम करीन म्हणून आली. हे आमच्या घरी तर मुली एवढ्या दिंगा करतात एवढ्या दिंगा करतात. मी घरून निघाली तर आमच्या इथं तर लाईटच होती ना. आता 15 मिनिट झाले तरी लाईट गेली तर. हो आता मी घरून निघाली तर मलाही 15-20 मिनिट झाले म्हणा. बाप रे बाप खरंच ताई तुमच्या इथं तर खूपच गरमी होत आहे. चांगली आली होती तुमच्या इथं थोडा वेळ आराम करीन म्हणून. आता समजलं का माझा पारा काऊन गरम झाला का. असा नाही ह्या गरमीमुळे एवढा चिडचिड वाटते काही सांगूच नको. हो ना ताई आता झालं आहे काही 2-3 घंटे लाईट येतच नाही. मेली हे लाईट कधी येते ना कधी नाही तर माहित नाही. चला ताई बाहेर बसू बढिया त्या झाडाखाली तिथं मस्त थंड वाटते. हो हो चल आता विचारच केली होती मी झाडाखालीच जायच्या तेवढ्यातच तू आली. कोणता खरी सांगतो ना हा उन्हाळा का हो कसा किती तापते. 4 दिवस झाला तर एवढी उष्णता होत आहे एवढी उष्णता होत आहे काही सांगूच नको. असं वाटते का मी वितळते का बापा. हो खरंच म्हणता आता एवढे वर्ष झाला तर एवढी गरमी कधीच वाटली नाही मला. मला तर असं वाटते की सूर्य भगवान आपल्यावर नाराज आहे की काय. बरोबरच म्हणत आहे कोणता तू. इतकी गरमी आहे कोणता का सांगू तुला की कोंबड्या आहेत ना त्याही अशा तोंड खुला करून फिरत राहतात इकडे तिकडे. आणि गाई दुधाऐवजी ताक देतात कारण का त्या खूप गरम आहेत ना. का कोणता तू पण असे जोक सांगते. तुला माहित आहे की ह्या शांताला कसं हसवायचे म्हणून नाही का. काय ताई आता एवढी उष्णता होत आहे तर काहीतरी थोडाफार विनोद तर करावाच लागेल ना. आता तुम्ही एवढ्या चिडचिड होत होत्या तर मला वाटला थोडासा हास्य मजाक करूनच टाकावा. हो कोणता तुझ्या म्हणणं बरोबर आहे. आता इकडे बाहेर आली तर खूप बरं वाटते पण काहीतरी थंड प्यायची इच्छा होत आहे. थंड का पिऊ. ताई मी काय म्हणते निंबू पाणी पिऊ का. हो हो कोणता तुझी आयडिया तर जबरदस्त आहे तेवढी वाईट नाही आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. कोणती ताई. अगं निंबू पाणीसाठी निंबू पाहिजेत ना. निंबू तर माझ्या घरी आहेतच नाही. हो ना ताई माझ्या पण घरी नाही आहेत. ए चल त्या ललिताच्या घरी जाऊन त्यांच्या घरी आहे ना झाड तिल्लाच बनव म्हणून निंबू पाणी. वा का आयडिया आहे शांतताई तुमची. चला 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 लवकर सांगा आता कोणता गेम खेळू. का बे सोनू तुला मस्त आंब्याला जाऊन म्हणलं होतं तर तू नाही का इथं खेळून म्हणते. ए पांडू का तिथे गुनड करत आहे. तुला खेळायचं नसेल तर सांगून दे. बघ गुड्डी मी म्हणत होती ना काय यांच्यासोबत नाही खेळू म्हणून तू इथेच आहे. हे ना नुसते रोंटी खातात. हा जा 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 आम्हालाही नाही खेळायचं आहे तुमच्यासोबत. चल ग गुड्डी आपण मस्त बावला बावलीचा खेळ खेळू. ई बावलीचा खेळ खेळते. अरे चिकू गप बस ना. आता मला सांग इथं का लपाछपी खेळायचं आहे तर आपण तिघांमध्येच खेळू का. मजा तरी येईल का सांग ना. जेवढे जास्त गडी राहिले तर तेवढं चांगली मजा येते. तर मी कधी नाही म्हंटल तर खेळायला ह्याच पहिले सुरुवात करतात. ए जाऊ द्या ना चला ना पटणारे खेळून तर करा ना तर सुरू. मी का नाही म्हणत आहो. तूच गण दे त्या दिवशीची गण तुझ्यावरच आहे. बघ सोनू आता हे मलाच गण दे म्हणत आहे तर बरोबर आहे ना. त्या दिवशीची गण तुझ्यावरच राहिली आहे. माहित आहे तू त्यांच्याकडूनच बोलशील. हा चला चला जा जा लपा. मी त्या झाडाच्या मागे जातो आणि 20 म्हणतो. लपल्या तर ठीक नाही तर मग माझ्या गाणे दही भात. ए 20 नाही 50 पर्यंत फाडे म्हणशील. हे ना सिटी फिटी आपलीच लावते. नाही मी 20 पर्यंतच म्हणीन. याला ना समोरचे फाडेच म्हणता नाही येत असते. ए शिटी झाला ना आता जास्तच नको चिडवू त्याला. तुला खेळायचं आहे की नाही. तिथे बावला बावले घरामध्ये खेळून किती गरमी होती आणि मग माझी मम्मी ओरडते आराम नाही करू द्या नुसते खेळता नुसते बोंबलता म्हणून. बाहेरच चांगलं होते. ए का घुसुळ फुसुळ आहे तुमच्या सुरू.
जाऊ की नाही गण द्यायला? नाही तर मग मी देईनच नाही गण. बे 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 काय झालं? काकू काकू. भूत पाहिले का तुम्ही? आणि हो रे मुलांना, एवढ्या उन्हामध्ये कुठं खेळता तुम्ही? एवढी ऊन आहे बाहेर न, मस्त बाहेर खेळायला आल्या नाही तुम्ही? आणि हो गुड्डी, तू तर घरीच होती ना? मी थोडाशी लेटते म्हटली तर मार बोंबलत होत्या. हो ना मम्मी, मग लाईट गेली तर मी बाहेर आली. तू दिसली नाही ना, तुला बघायला आली मी. आहाहाहा. अजी काकू, इथं झाडाखालीच तर खेळत आहो आम्ही. कुठे ऊन लागते? नाही नाही, चला आता दुपारी खेळायचं नाही. 4 वाजे या आणि खेळा वाटलेस. हो हो चला. कोणता बरोबर म्हणत आहे, 4 वाजे खेळाल. चला आता जाऊन घरी झोपा चुपचाप. ए मम्मी, आणि तू कुठे चालली तर एवढ्या उन्हामध्ये? मी येते त्या ललिताच्या इथून निंबू मागून. चला जा. ए मम्मी, मग आम्ही सगळे आमच्या घरी जातो, तिथं घरामध्येच खेळून. हा ठीक आहे ठीक आहे, चला घरी जा. मी निंबू आणते, मग तुमच्यासाठी छान निंबू पाणी बनवून देईन. अरे वा. चल सोनू, चल तुमच्या इथे चल. चला जा घरी वा. दुपारी नाही खेळायचं बेटा बाहेर, झकाऱ्या वगैरे लागतात. बघा ना ताई, हे मुलं, मी तर म्हटली आता घरी खेळत आहे, ती इकडे आले खेळायला. मग का कोणता विसरली का? तू छोटी होती तर तू नाही जात होती उन्हामध्ये? हो खरंच म्हणतात ताई. तर मग आता सांग, याच्यामध्ये ह्या मुलांची काय गलती आहे? सगळेच तसे करतात लहान असताना. हे मुलं ऐकले तरी आणि घरी तरी गेले. आणि आपण काय करत होता माहित आहे? हो ना, आठवते मला. आपण हो म्हणत होता आणि भिंतीच्या मागे लपून बसत होता. बघून घे हे मुलं भिंतीच्या आड तर नाही आहेत. बापरे बाप, कोणता काही शेकलं उन्हानं तर. हो ना ताई, आता हे ललिता ताई घरी आहे का नाही तर का माहित. घरी नाही तर कुठं असेल तर? एवढ्या उन्हामध्ये कुठं जाते ती? थांब, आत्ता आवाज मारते. ए ललिता. अहो ताई, मला वाटते ललिता ताई झोपल्या असतील. ते झोपते का दुपारी? नाही झोपत असेल जागीच. आणि झोपली असेल तर का झालं? बाप्पा, एवढ्या उन्हामध्ये ह्या दोघी का करतात ते इकडे? बघ कोणता, बघ हे ललिता विचारातच पडली आपल्याला बघून. घाबरली वाटते ललिता. नाही ना ताई, मी कशाला घाबरीन? असं कसं अचानकच दिसल्या की नाही एवढ्या उन्हामध्ये, ते पण म्हणून मी म्हटली बापा एवढ्या उन्हामध्ये कशा का आल्या. झोपली होती का तू? अहो ताई, कुठली झोप, लाईटच नाही आहे तर. मागे बसली होती. का करत होत्या तर ललिता ताई मागे एकटी? काही नाही कुंता, ते वाकर शिवत होती. बघ म्हंटली ना मी कुंता तुला की ललिता काही झोपत नाही म्हणून दुपारी. नाही ताई, झोपते वगैरे, पण आता लाईटच नाही आहे ना, कुठे झोप लागते एवढ्या गरमीमध्ये. शिव बाई शिव, तू आपली वाकर शिव. आम्हाला ना 2-3 निंबू पाहिजे होते तुझ्याकडले. हो ताई, हे ललिता ताई तर काही म्हणतच नाही चला की काही म्हणून. पाहुणे वगैरे आले का तुमच्या घरी? नाही, पाहुणे वगैरे तर आले नाही. मग आता का पाहुणे येईल तेव्हाच निंबू पाणी बनवायचं का? तू अशी नाही बनवत का? पाहुणे आल्यानंतरच बनवते? नाही ना ताई, बनवते वगैरे. अगं ललिता, आता इच्छा झाली निंबू पाणी प्यायची, म्हणून म्हटलं आता तुझ्या इथं निंबूचा झाड आहे तर तुझ्याकडून मिळतील. बापा शांतताई, तुमच्या इथं पण तर होता ना निंबूचा झाड? हो होता आमच्या घरी, पण यावेळेस काऊन तर भरलाच नाही बापा. आणि आताच नसे छोटे छोटे निंबू लागले आहेत. पण ललिता तुझ्या मस्त आहे, समोरही मस्त सावली राहते झाडाची. हो मग इकडेच काऊन नाही वाकर शिवत का? नाही ताई, कोणी पण येतात, मग चांगला नाही वाटत. दे ना ललिता, आहेत की नाही निंबू? हो आहेत ना निंबू. तुम्हाला निंबूच पाणी प्यायचं आहे ना? चला ना, मी पण बनवते निंबू पाणी, माझ्याच घरी प्या. बापा ह्या कुंताला काय झालं हसायला? काही नाही, हे अशीच हसते. तिला जास्त गरमी झाली ना, म्हणते हसत राहावा तर गरमी नाही वाटत. चला मागे, मस्त निंबू पाणी बनवून देते. हो ताई थांबा. आता काय झालं कुंता? हो ताई, मला तर विश्वासच नाही होत आहे की ही ललिता आपल्याला निंबू पाणी पाहिजे आहे म्हणून. अगं आज असेल तिचा मूड चांगला म्हणून देते निंबू पाणी. तुला काय करायचं आहे? चल ना पिऊ. तुझी इच्छा होती ना निंबू पाणी प्यायची, आणि 2-4 निंबू घरी पण नेऊ, मुलं वाट बघतच असतील. हो ताई. ओ शांताताई, बापा या ना. हो आले. चला तर मंडळी, ठीक आहे. आमच्याकडली तर लाईट गेली आहे आणि गरमीनं एवढे आम्ही परेशान झालो की काही सांगाच नको. तुमच्याकडे पण कदाचित लाईट जातच असेल. तर मग काय, आता
आमचा निंबू पाणी प्यायचा विचार झाला. आलो आम्ही ललिताच्या इथं. तर मग मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि हो, आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बापा शांताताई